IAS अधिकाऱ्याच्या नावावर चालणारी बालसंस्कार शिबिरे, संस्कार की प्रसिद्धीचा बाजार. मागील भागात आपण बालसंस्कार शिबिरे की ब्रँड शिबिरे याबाबत माहिती घेतली. आज बघूया फोटोछाप संस्था आणि बालसंस्कार शिबिराचा काळा चेहरा. आम्ही कोणावरही दोषारोप करीत नाहीये आणि कोणाच्या नावाचा उल्लेख पण करत नाही, पण चंद्रामागील जी काळी भवरे आहेत त्याचे सत्य समोर आणण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न. आजकाल उन्हाळी सुट्ट्या सुरू होतात. शहरे आणि गावागावात बालसंस्कार शिबिराची लगबग दिसून येते. मुलांचे व्यक्तिमत्व विकास, संस्कार, नेतृत्व गुण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अशा आकर्षक नावाखाली अनेक शिबिरे भरवली जातात. त्यात मुलांमध्ये खरे संस्कार भरवणारे हे शिबिरे असतात, पण त्या शिबिरात असतो साधेपणा. मात्र अलीकडे एक नवीन ट्रेंड दिसून आलाय. एखाद्या IAS अधिकाऱ्याला भेटायचं, त्याचा सत्कार करताना फोटो काढायचा, मोठमोठ्या गोष्टी सांगायच्या आणि त्यांना शिबिराला निमंत्रित करायचं. साहजिकच काही अधिकारी आपल्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्याचे भविष्य उज्ज्वल होईल या उद्देशाने अशा शिबिराला हजेरी लावतात. काही नकार देतात, पण नकार देणाऱ्या अधिकाऱ्यांचाही फोटोचा वापर अशा फोटोछाप संस्था दुसऱ्या फोटोछाप संस्थेसोबत हात मिळवणी करतात आणि होतो भागीदारीचा सौदा. माझं नाव तुझ्या व्यवसायात. आलिशान हॉटेल आणि IAS अधिकारी, राजकारणी, अभिनेते यांच्या नावावर सुरू होतो बाजार. प्रसार माध्यमे, सोशल मीडिया यावर अधिकारी, राजकीय नेते, अभिनेते यांच्यासोबत फोटो टाकून मोठमोठे स्लोगनचा वापर करून पालकांना जाळ्यात ओढण्याचा सुरू आहे ट्रॅप. आणि 5-10 हजाराच्या फीच्या नावावर चालतो हा काळा बाजार. एवढी फी कशासाठी तर सांगा. आम्ही एवढे अधिकारी बोलावतो, राजकीय नेते बोलावतो, अभिनेते बोलावतो, ते त्यांच्या प्रवासाला खर्च, जेवणाचा खर्च, राहण्याचा खर्च हा कोणी करायचा तर पालकांनी. अशा प्रकारे पालकांना आकर्षित करायचा धंदा मोठमोठ्या व्यक्तिमत्वाच्या नावावर सुरू आहे. समाजात IAS अधिकारी, राजकीय नेते, अभिनेते यांच्याविषयी आदर आणि आत्मविश्वास असल्याने अनेक आयोजक या प्रतिमेचा वापर ब्रँड म्हणून करतात. पोस्टरवर मोठमोठे फोटो, IAS अधिकारी, राजकीय नेते, अभिनेते यांच्या हस्ते उद्घाटन, त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर, भविष्यातील IAS घडविणारे शिबिर अशा उडी टाकून पालकांच्या भावनांवर परिणाम केला जातो. पण प्रश्न असा आहे की खरोखर त्या शिबिरात संस्कार दिले जातात की फक्त नावाचा वापर करून व्यवसाय उभा केला जातो. अनेक वेळा संबंधित अधिकारी केवळ उद्घाटनासाठी काही मिनिटे उपस्थित राहतात किंवा शुभेच्छा संदेश देतात आणि निघून जातात. प्रत्यक्ष प्रशिक्षण, अभ्यासक्रम आणि मुलांवर होणारा परिणाम याच्याशी त्यांचा संबंध नसतो. तरीही संपूर्ण जाहिरात अशा प्रकारे केली जाते की जणू ते शिबिर थेट त्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली चालते. ही बाब नैतिकतेच्या दृष्टीने गंभीर मानली जाते. बालसंस्कार ही अत्यंत संवेदनशील आणि जबाबदारीची बाब आहे. संस्कार हे फक्त भाषणाने होत नाही, त्यासाठी प्रशिक्षित मार्गदर्शन, योग्य वातावरण, मुलाच्या मानसिकतेची समज आणि सातत्यपूर्ण उपक्रम आवश्यक असतात. पण काही ठिकाणी संस्कार या शब्दाचाच बाजार मांडला जातो. महागडी फी, आकर्षक बॅनर, सेलिब्रिटी पाहुणे आणि सोशल मीडियावरील प्रसिद्धी एवढ्यावरच अनेक शिबिरे मर्यादित राहतात. बाल संस्कार शिबिराच्या नावावर IAS अधिकारी, राजकीय पुढारी, त्यानंतर अभिनेते अशा लोकांना बोलवून पालकांकडून अवाढव्य फी वसूल केली जाते आणि चांगल्या हॉटेल्समध्ये, म्हणजे चांगल्या रेप्युटेशन हॉटेल्समध्ये असे बाल संस्कार शिबिराचे आयोजन केले. राष्ट्रसंतांची जी शिकवण आहे बाल संस्काराची, कारण आजही राष्ट्रसंतांच्या विचारांचे जे बाल संस्कार होतात ते आधुनिक, म्हणजे पुरोगामी आणि आधुनिक अशा दोन्ही पद्धतीचे जे बाल संस्कार शिबिर घेत आहेत ते कितपत योग्य आहे? काही बाल संस्कार शिबिर जे फोटो भरायला पैसे जमा करायसाठी आहे, असं काही पाहणीतून आलो. वर्गण्या काढायच्या, लोकांना दाखवायचं, वर्गण्या दुनिया भरायच्या काढायचा. हा झालं राजकीय. कोणी पाहुण्याला बोलावतात, आता कोणी कोणाला बोलवू शकते त्याला. बरोबर. त्याच्यात तो पुरोगामी आहे की डावा आहे की उजवा आहे हे नाही पाहिजे. बरोबर. आता काल मी डाव्या विचारसरणीचा माणूस, पण मला वाढदिवसाला त्या कार्यकर्त्यानं गडकरी साहेबाला बोलावलं. मग आता ते मुद्दा आहे ते पाहुण्याला बोलायचा, पोरायले चांगला विचार द्या. परंतु काही लोकांची लालूच त्याच्या मागची असं बालसंस्कार केंद्रात कल्पना, सूचना द्यायला किंवा विचार ऐकवायला कोणी येऊ शकते. बरोबर. त्याच्यावर ऑब्जेक्शन नाही.
नाही. परंतु धंदा करणं हा, त्या बालसंस्कार केंद्राचं नाव सांगून हा. काही लोक करोडपती झाले. बरोबर. म्हणजे लोकांकडून वर्गणी उपट्याची, पैसे भरपूर उपट्याचे लोकांकडून, हा, आणि काम कमी. बरोबर. मग एवढे झाले तर हिशेब दे. हा, सांगायचं मतलब ज्याले धंदा करायचा आहे त्याने हे संस्कार केंद्र करू नये. हा, बरोबर. लोक धंदा करून राहिले. कारण आता बाहेर जर म्हटलं तर या शिबिराचे 7,000 ते 10,000 हजार रुपये घेतले जातात. लूट आहे. कुठे हॉटेल आणि IAS अधिकाऱ्याच्या नावावर जाहिराती. हे काय नाटक आहे? मला ते समजलं. बाल संस्कार नावावर हा, लोकांना, संस्था चालकांना धन जमा करू नये. हा, हा, हो, पहिले ज्ञान द्यायचं, हा, करा निष्काम भावना, बरोबर. त्याचा धंदा करू नये. हा, संस्कार वर्गाचा हा, हा. बघ, दुसरं काही सांगणार नाही आपलं. बरं. राष्ट्रसंतांचं बालसंस्काराच्या संदर्भात काय विचार? आज लहान लहान मुलं उद्या मोठे जीवनात झाले पाहिजे. हा, कारण यायच्या शिवाजी, बाबासाहेब, शाहू फुले, ज्योतिबा, सावित्री हे आहेत. आता आमचे क्लास चालूच आहेत. गुरुकुंज मोजरीत गुरुकुल मध्ये चालते. हा, तेरुळकर दादाचे चालते. तुम्हाला समजते ना? हो, बरोबर. तो बी मतलबी लोक, इस्टेट वाढली त्याची संस्कार वर्गामुळं. इस्टेटा वाढल्या. एका महिन्याच्या क्लासात ते 3 वर्षाचं कमवून बसते. बरोबर. हेही मी पाहिल्या. हा, हा, नाव नाही घ्या. बरोबर. 3 वर्षात पाहुणे आले की नाटक दाखवतात, शो करतात. हा, 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 म्हणजे त्या पाहुण्याची वाह आणि हे न ते हा, पोरायले समोर बसून बरोबर. आणि नोटा हे जमा करतात. हा, कोणीही धंदा करू नये. हो. लेकराईवर हो, हो, पैसे कमावण्याचा मार्ग संस्कार वर्गाने जमा करू नये. हा, हा, पण जमा करू. हा, 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 हा. लोक स्वतःहून देतात, तो विषय वेगळा आहे. पालकांनीही सजग होण्याची गरज आहे. कोणतीही शिबिर निवडताना फक्त मोठे नाव किंवा अधिकारी, राजकीय नेते, अभिनेते यांची उपस्थिती पाहू नये. त्या शिबिराला उपक्रम काय आहेत, प्रशिक्षक कोण आहेत, मुलांना प्रत्यक्ष काय शिकवले जाणार आहेत, मुलांच्या सुरक्षिततेची आणि मानसिक विकासाची काळजी घेतली जाते का, खास करून निवासी शिबिरात मुलांची उपस्थिती आजच्या काळात खूप दक्षतेची गरज आहे. फक्त मोठ्या आलिशान हॉटेल्सच्या नावावर शिबिराची निवड करताना सर्व प्रश्नांची उत्तरे शोधणे आवश्यक आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही आपले नाव किंवा प्रतिमा आणि कुठे कशासाठी वापरले जाते याबाबत जागरूक राहणे गरजेचे आहे. समाजात त्यांच्या नावावर विश्वासार्ह असल्याने त्यांचा चुकीचा व्यावसायिक वापर होऊ नये ही जबाबदारीही त्यांची आहे. संस्काराची खरी गरज आजच्या पिढीला नक्कीच आहे, पण संस्काराच्या नावाखाली प्रसिद्धी आणि पैसा कमावण्याची स्पर्धा वाढत आहे, तर हा समाजासाठी चिंतेचा विषय आहे. मुलाच्या भविष्याचा प्रश्न हा जाहिरातीचा विषय नसून जबाबदारीचा विषय आहे. आजच्या भागात एवढेच. पुन्हा नवीन भागात भेटू. तोपर्यंत सावध रहा आणि सतर्क रहा. ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये द्या. आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा.